श्री गुरुचरित्र कथासार परान्न दोष आणि ब्राह्मणांचा आचारधर्म अध्याय 36. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका, मी तुम्हाला एक घटना सांगतो. त्यावरून अन्नाबद्दल आपण किती जागरूक असले पाहिजे याची तुम्हाला कल्पना येईल. त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी, बहुश्रुत, वेदाभ्यासी, कर्मठ ब्राह्मण राहत होते. ते कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करत असत. ते कोणाकडेही भोजनास जात नसत. त्यांच्या पत्नी मात्र रागीट व लोभी होत्या. श्रीगुरूंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी समाराधना असे. तिथे धनिकांनी दिलेल्या पक्वान्नांच्या मेजवानीचे ब्राह्मणजन तोंड भरून कौतुक करायचे. ते ऐकून त्या ब्राह्मणी व्यथित होत असत आणि आपले पती परान्न घेत नाहीत म्हणून आपल्यालाही सुग्रासान्न खायला मिळत नाही असे म्हणून त्यांची नेहमी निंदा करत असत. एकदा एका श्रीमंत ब्राह्मणांनी पितृश्राद्धानिमित्त गाणगापुरातील अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते आणि ते वस्त्रांसह द्रव्य दक्षिणाही देणार होते. ब्राह्मणींनी आपल्या पतींकडे तेथील मिष्ठान्न भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाऊ द्या असा हट्ट धरला. तेव्हा त्यांनी नाईलाजाने परवानगी दिली. त्या भोजनासाठी गेल्या तेव्हा ते धनिक ब्राह्मण म्हणाले, बाई, तुम्ही एकट्या येऊ नका, पतींना बरोबर घेऊन या. तेव्हा त्या मनोमन चरफडल्या आणि पतींमुळे आपली कुचंबणा होते असा विचार करून श्रीगुरूंच्या आश्रमात गेल्या. त्यांना आपली व्यथा सांगितली. त्यावर ते हसले. त्यांनी त्यांच्या पतींना बोलावून घेतले व त्यांना पत्नीसमवेत भोजनास जाण्याची आज्ञा केली. मग ते दाम्पत्य जेवणावळीत गेले. ब्राह्मणी मिष्ठान्नावर आनंदाने ताव मारू लागल्या. तेवढ्यात त्यांना एक विलक्षण दृश्य दिसले. त्यात सूक्ष्म देहाने आलेले कुत्रे व डुकरे पात्रांमध्ये तोंड घालून ते अन्न खात आहेत हे पाहून त्यांना किळस वाटली. त्या अन्न टाकून उठल्या. त्यांचे पतीही उठले. मग ती दोघे श्रीगुरूंपाशी आली. ब्राह्मणीने त्यांना जे पाहिले ते सांगितले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, बाई, आपले पती परान्न घेत नाहीत म्हणून तुम्ही त्यांना नेहमीच दोष द्यायचात. ते किती चुकीचे होते हे आता तरी तुमच्या लक्षात आले असेलच. ते ऐकून त्या ब्राह्मणीला पश्चाताप वाटू लागला. त्यावेळी त्यांच्या दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून त्यांचे पती त्यांच्यावर संतापले होते. श्रीगुरूंनी त्यांचीही समजूत काढली. म्हणाले, अहो, तुम्ही पत्नींच्या इच्छेने तिथे गेला होतात म्हणून तुम्हाला दोष लागत नाही. झाले ते बरेच झाले. आता तुमच्या पत्नी परान्नाचे नावही काढणार नाहीत. परान्न न घेण्याचा तुमचा संकल्प अगदी स्तुत्य आहे. पण पितृकार्य, देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र अडून राहू नका. तुम्ही तिथे गेला नाहीत तर तुम्हाला दोष लागेल. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, मामा, सासरे, भावंडे, सज्जन गृहस्थ आणि ब्राह्मणा वाचून अडलेले यांच्या घरी जेवावे. गायत्री मंत्राचा जप केल्याने परान्न सेवनाचा दोष जातो. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या काळात अन्नसेवन करू नये. सोयर, सुतक असणाऱ्यांकडे जेवू नये. अशा प्रकारे ब्राह्मणांनी आचारधर्म पाळला तर देवही त्यांना वश होतील. पण त्यांनी आचारधर्म सोडल्यामुळेच त्यांना दारिद्र्य आलेले आहे. मग श्रीगुरूंनी ब्राह्मणांच्या आचरणाविषयी सांगितले. ते म्हणाले, ब्राह्मणांनी पहाटेस उठावे. गुरु, त्रिदेव, सूर्य, नवग्रह, सनकादिक ऋषी, नारद, तुंबुरू, सिद्धपुरुष, योगीजन, सप्तर्षी, पितृदेवता व इष्टदेवांचे स्मरण करावे. प्रातस्मरणाचे श्लोक म्हणावे. लघुशंका, शौच, दंतधावन करावे. हातपाय धुवावे. स्नानापूर्वी, स्नानानंतर, निजण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी व नंतर, जांभई व शिंक आल्यावर, लघुशंका व शौच केल्यावर, वात सरल्यावर, काही अशुभ पाहिल्यावर खाली बसून स्वस्थ चित्ताने आचमन करावे. आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा. ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्नी, वायू, आपूदेवता, चंद्र, सूर्य, इंद्र आणि वरुण या सप्तदेवता सूक्ष्म रूपाने असतात. शौचासाठी नैऋत्येस जावे. त्या समयी डोक्यावर उपरणे घ्यावे. जानवे उजव्या कानात अडकावे. मान खाली घालून बसावे. बोलू नये. इकडे तिकडे पाहू नये. सुकलेल्या पालापाचोळ्यावर बसावे. उभ्याने लघुशंका करू नये. शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आपदधर्म म्हणून
मृत्तिकेने स्वच्छता करावी. त्यानंतर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हे सांगितले. श्री गुरु चरित्र कथासार अध्याय 36 समाप्त.